नमस्कार मित्रांनो, आज तारीख 30 सप्टेंबर 2024 सकाळचे जवळपास 9 वाजलेत। मित्रांनो, परत मी एक वेळा गिरणा नदीच्या काठी आलो आहे। आता तुम्ही बघू शकता गिरणा नदीच्या काठीचे जे पाणी आहे म्हणजे एकदम नजदीक आलो, मी जवळ आलो आहे सध्या एकदम। तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी वरून दाखवलं होतं। पाणी म्हणजे सेम आहे, जास्त त्या दिवशी थोडं जास्त होतं, आता थोडं कमी झालं आहे। तशी तुम्हाला ते किनारपट्टी मी वरून दाखवली होती है ना, आता ती थोडी उघडी पडली। म्हणजे तरी पण पाणी आता कोणी जर जसं गाव आणि दुसऱ्या बाजूला जर कोणाची शेती असते तर तिथून जसं माणसं जे लोक आहेत ते उतरून यायचे आधी, पण आता उतरून येऊ शकत नाही कारण फिरून जावं लागेल त्यांना, कारण पाणी तरी पण खूप जास्त आहे। अजून पाणीचं प्रेशर खूप जास्त आहे। तुम्ही याच्यावरून जर समजू शकता, हे बघा समोर जी आहे रिंग आहे पाण्याची। म्हणजे जो उन्हाळ्यात जेव्हा नदीला पाणी नसतं तेव्हा काय एक शेतीला पाणी पुरवण्यासाठी नदीमध्ये खड्डा केलं जातं नाही, त्यामध्ये ते रिंग तयार करून तिथून पाईपलाईन घेऊन शेतीला पाणी पुरवलं जातं। पण माझं सांगण्याचं तात्पर्य हे की तुम्ही निरीक्षण करून बघा, रिंग बघा कशी काणी झाली, म्हणजे तिरपी झाली। तिकून जसा प्रेशर जास्त येतो ना पाणीचा, तर त्यामुळे जी रिंग आहे ती तिरपी झालेली आहे। एवढं पक्कं बांधकाम केल्यानंतर देखील ही जी रिंग आहे ती तिरपी झाली आहे। मित्रांनो, रिंग आपली तर नाही आहे, पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा पाण्याचा प्रेशर असतो तेव्हा पाण्यासमोर कितीही अवघड वस्तू असू द्या, किती जड वस्तू असू द्या, किती मोठे मोठे झाड असू द्या, एकदम धारेत आल्यानंतर नक्की ते काणे होतात किंवा तिरपी वगैरे होतात किंवा पडून देखील जातात। आता सध्या गेल्या 2021मध्ये जी रील आली होती ती खूप जास्त होती, खूप म्हणजे भयानक होती। त्या मानाने हे तर काहीच नाही अजून, आणि त्या मानाने हे काय नाही। म्हणजे जर तसं जरी आले तर कदाचित जे रिंग वगैरे जे बी आहेत ना ते काने तिरपे असतात किंवा ते तुटून जातात आधेमधून, किंवा खड्डे वगैरे पडून जातात, बोगदे पडून जातात आणि दुसऱ्या बाजूने निघून जातात। त्या मानाने यावर्षी तर म्हणजे नाही आहेत त्याप्रमाणे। हे बघा, हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवते। आज मी सहज आलो तर कारण नदीमध्ये कसं असतं की नदीमध्ये येण्याचं कारण असं की सकाळी सकाळी जर कोणी नदीत आलं तर कदाचित तो साईडला बसून आंघोळ बी करू शकतो इथं थंड्या पाण्याने। म्हणजे एक मजा असते नदीत पाणी। जसे सिटीमध्ये लोक असतात ना मुलं की स्विमिंग पूलमध्ये जातात, आंघोळ वगैरे करतात, त्याचप्रमाणे आपल्या गावात कसं असतं, ग्रामीण भागामध्ये जास्त तर नदीला जर पाणी असलं ना तर नदीकाठी सर्वजण येतात आणि आंघोळ वगैरे करत असतात। आणि आंघोळ करून वगैरे म्हणजे फ्रेश वाटतं एकदम, कारण पाणी व्यवस्थित असतं। आणि नदीला पाणी जे आहे ते एकदम गढूळ पाणी नाही, म्हणजे जसं वरून जे पाणी येत पडतं ते एकदम गढूळ पाणी असतं ना गिरणामध्ये, तसं हे गिरण एकदम हिरवंगार पाणी दिसते। हे बघा, तुम्ही बघू शकता, मी एकदम जवळ आहे, एकदम खिटूनच उभा इथं। हे बघा, पाण्याची स्थिती खूप भयानक आहे। जवळ आल्यानंतर समजा अशा पाण्यात जर कोणी चुकून देखील अगर कोणाचा पाय वगैरे निसटला आणि त्याला पोहता आलं नाही तर तो डुबणार आहे, किंवा जरी त्याला थोडंफार पोहता आलं नाही, मेन धारेत गेला तर कितीपर्यंत तो पोहून बाहेर निघू शकतो, त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर तो बुडू देखील शकतो। हे बघा मित्रांनो, तरी देखील आज खूप जास्त पाणी आहे। हे बघा, वरच्या साईडवरून हे येते पाणी। तिकडं बघा, हा एक पूल आहे मळगावचा पूल, आणि त्याच्यानंतर मग त्या साईडला हे रिंगच्या वरती वगैरे थोडं वाईट दिसत जाणं, त्या साईडला गिरणा डॅम, म्हणजे तिथं गावच आहे आणि त्या गावाला लागून तिथं धरण बांधलेलं आहे। गरजेवेळी जे हे गिरणा धरण कायम पाणी सोडत असतं, जसं रोटेशनच्या मार्फत। आणि आत्ता तर माहिती असेल लोकांना पाण्याची पिण्याची खूप गरज असते, कारण पाणी पुरत नाही ना, त्यामुळे पाईपलाईनच्या थ्रू देखील गावोगावी मोठे मोठे सिटीमध्ये जसे मालेगाव, चाळीसगाव, मनमाड झालं, इकडे ह्या साईडला नवीन काम चालू आहे, त्या साईडला देखील यांचं जे पाईपलाईनचं काम चालू आहे आणि थोड्या दिवसात त्यांचे देखील चालू होणार आहे पाईपलाईन। तर पाणी न सोडता देखील गिरणा धरण हे खाली होणार आहे। याचंच कारण हे की पाणी नाही भेटत लोकांना, काही गावांना दुरून दुरून पाणी आणावं लागतं, त्यामुळे त्यांना पाणी पिण्यासाठी हे करावंच लागणार आहे सरकारला देखील। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर गिरणा नदीच्या काठी राहत असाल तर प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त घोषणा दिल्या जातात, किंवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जेव्हा बी रॅली काढतात पूर्ण गावामध्ये किंवा शहरमध्ये, सिटीमध्ये निघतात की नाही ते नाही माहिती, पण आपल्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा बी रॅली काढत असतो आपण
26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला एक घोषणा नक्की असते की गिरणा नदी का पाणी हम बच्चे हिंदुस्तानी है ना. ही घोषणा खूप जोरात असते, कारण आपलं जे जीवनक्रिया आहे ती जवळपास गिरणा नदीमुळेच आहे. आणि खरं तर पुण्याई आहे आपल्या मोठ्यांची, म्हणजे आजीबाबांची. माझे देखील आजीबाबा गिरणा धरणाच्या कामाला होते आणि आज जवळपास 80-85-90च्या घरात आहे आजी. बाबा तर नाही, आजी. तर त्यांना देखील म्हणजे भरपूर आम्ही असं त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही देखील होतो गिरणा धरणाच्या कामासाठी. खूप दिवस आम्ही काम केलं गिरणा धरण बांधण्यासाठी. आणि त्यांची पुण्याई आहे. आज त्यांनी बांधून निम्मीच्या वरती त्यांचं वय गेलं आणि खरं तर त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या ही मेहनतीमुळे आज आपल्याला हे जीवन, हे वैभव, हे सर्व पाणी वगैरे आज आपल्या सर्वांना वेळेवर पुरतं आहे. वेळेवर सोडतात, वेळेवर भेटतं हे पाणी. म्हणजे आपल्या शेतीसाठी असो किंवा पिण्यासाठी वापरतात, कारण इथून जे पाईपलाईन थ्रू जातात तिकडे गावाला त्यांच्या फिल्टर करतात आणि मग जे पाणी आहे ते पिण्यासाठी प्रत्येकाला नळामध्ये ते म्हणजे पाठवतात. जसं एखादी जर कोणी झाड लावलं, सध्या कोणी जर 30-35-40 वर्षाचा असला आणि त्याने जर झाड लावलं, आज आंब्याचं झाड लावलं, तर त्याला माहिती आहे की 5-10 वर्ष हे आंब्याचं झाड फळं देणार नाही. तरी देखील तो काय करतो, त्या झाडाला पाणी टाकतो, खत वगैरे पुरवतो, मोठं करतो चांगल्यापैकी. आणि त्यांना माहिती आहे की 5-10 वर्षानंतर मी जर खत पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं तर हे येणाऱ्या पिढी 2 पिढी देखील हे झाड जर राहिलं तर आपल्या पिढी 2 पिढीला इथून आनंद भेटणार आहे ना. आंबे खाण्यासाठी भेटणार आहे, आपलं नाव देखील लिखणार आहे की माझे बाबा आणि आजी. म्हणजे असं एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे हे गिरणा धरण बांधल्यानंतर आज म्हणजे प्रत्येकाला आठवण येते. तुमच्या घरात देखील कोणी म्हातारे असतील ना, आजी बाबा जास्त म्हणजे 80-90च्या घरात वगैरे, त्यांना तुम्ही देखील विचारू शकता. त्यांना माहिती असेल, जवळपास जे आहेत ना त्यांना माहिती असेल, ते तुम्हाला सांगतील व्यवस्थित की हां आम्ही बांधले वगैरे. काही गेलेत देवाघरी, स्वर्गवासी झालेत, पण आज त्यांची पुण्याईमुळे आपल्याला हे जे आहे सर्व आपलं भेटतं आहे. तरी याचा नक्कीच आपण मान राखतो, कारण भरपूर ठिकाणी मी पाहिलं आहे की पाईपलाईन वगैरे जातात पण मध्येच पाईपलाईन फुटून जाते आणि ते पाणी तिथं वाया जात असतं. मग त्याच्यावरती भरपूर वेळा प्रशासन असो किंवा ठराविक जो मालक असो तो वेळेवर बघितलं तर ठीक, नाही तर पाणी ते वाया जात असतं. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला बघू शकता हे पूर्ण नजारा. आता पाणी कमी आहे, जास्त झाल्यानंतर हे जेवढं बी खाली दिसतं आहे ना, पूर्ण पाणी खाली असतं इथं. पूर्ण पाणी खाली असतं. समोरचे जे झाडं वगैरे दिसतं ना ते आता तर निळेगार आहे, पूर्ण वाळून जातात, कारण ते झोपून जातात ना पाणीच्या प्रेशरनं. बघू शकता मित्रांनो, पाणी हे एकदम हिरवगार आहे. इथून घेऊन गेलं तुम्ही जर फिल्टर वगैरे केलं ना तर एकदम पाणी पिऊ शकता. कारण आता बघा वरून जिकून पाणी येत असतं, घाण वगैरे तर ते असणारच आहे त्याच्यात, पण हे पाणी पिण्यालायक तेव्हाच होतं जेव्हा याला फिल्टर वगैरे करतात. पण काही कंडिशनमध्ये असं तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणी पाणी प्यायला देखील असत नाही, भेटत नाही लोकांना. तर दूरून जातात, काही खड्डा वगैरे विहीर वगैरे असली थोडंसंच पाणी असतं तरी ते देखील वरती आणतात दोरीने वगैरे विडून आणि ते गाळून वगैरे पितात. ते खराब असतं, पण नाही इलाज, ऑप्शन नाही. पाणी लागतं सर्वांना, त्यामुळेच हे देखील पाणी लोक पिऊन, जर नसलं पाणी वगैरे थोडंफार असलं ते इथून देखील घेऊन जातात. पण सध्या पाणी आहे लोकांना पिण्यासाठी. पावसाळ्यामध्ये जास्त टंचाई भासत नाही. ठीक आहे मित्रांनो, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करून ऑलला सिलेक्ट करून घ्या, की येणाऱ्या दिवसामध्ये मी नक्की अशाच व्हिडिओ मी शेअर करणार आहे की यापेक्षा हाय क्वालिटीचेच आणि नॉलेजेबल, म्हणजेच तुम्हाला काहीतरी माहिती भेटेल या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवणार आहे. कुठलाही व्हिडिओ माझा वेस्ट जाणार नाही, की कुणाला काहीतरी 1% का होईना थोडंफार माहिती वगैरे शिकायला भेटेल किंवा माहितगिरी होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया नवी व्हिडिओमध्ये, नवी अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.